हा भाग समजून घेण्यासाठी मागचा भाग नक्की ऐका. तू माझ्यासोबतच अभ्यास करणार, नाहीतर मला माहिती आहे आर्ट्स घेऊन 2 वर्ष वाया घालवशील. तो तिला तिच्याहून जास्त ओळखत होता. तर तुला काय फरक पडतो? मला मॅथ्स नाही जमत. 36चं गणित आहे माझं त्याच्याशी. ती नाक फुलवून चालू लागली. तेव्हा आर्यन तिच्यासमोर येऊन म्हणाला, आणि माझं अक्षतसोबत 36चं गणित आहे. हं? कोण अक्षत? ती जणू विसरूनच गेली होती. तो मॉनिटर. त्याने आठवण करून दिली. हं, त्याला ना भाड्यात जाऊ दे. तो थोडीच आर्ट्स घेणार आहे जो मला त्रास देईल. आणि जर घेतली तर मी तुझ्या सांगण्यावरून कॉमर्स घेईन. आता खुश? ती म्हणाली आणि मजेत आर्यनचे नीट सेट केलेले केस विस्कटत निघून गेली. आर्यन तिच्याकडे बघत हसत राहिला. बोर्डाच्या परीक्षा निकाल लागले होते. जिथे आर्यनला प्रत्येक विषयात छान गुण मिळाले होते तिथे इशिका केवळ 5 झाली होती. यामुळे तिला घरी थोडं झाडलं सुद्धा बसली होती. पण आर्यन तिच्या घरी गेला आणि सगळ्यांना सांगून टाकलं की आता ते दोघं एकत्र अभ्यास करतील आणि आतापासून आर्यन तिच्या अभ्यासाची पूर्ण काळजी घेईन. इशिकाच्या घरच्यांना याने दिलासा वाटला, कारण त्यांना आर्यनवर पूर्ण विश्वास होता. पण इशिकाला लक्षात येऊ लागलं होतं की आर्यन तिला कॉमर्स घेण्याच्या तयारीत आहे. सुट्ट्यांनंतर शाळा सुरू झाली आणि इशिका सरळ अक्षत समोर जाऊन बोलली, ए ऐक ना, तू आर्ट्स घेणार आहेस की नाही? अक्षत थोडा अडखळला. मग म्हणाला, मी आर्ट्स का घेईन? मला बँकिंग करायचं आहे, त्यामुळे मी कॉमर्सच घेणार. तो चिडून निघून गेला आणि तिथेच इशिका खुश होऊन आर्यनच्या बाकावर येऊन बसली. चल, झालं फायनल. काय झालं? तुझा जानी दुश्मन तुझ्यासोबतच राहणार आहे. म्हणजे आता तू माझी काळजी घेणं बंद कर. स्वतःचं बघ. म्हणजे अक्षत कॉमर्स घेणार आहे आणि आता मी आर्ट्स घेणार. तू विचारते का सांगते? सांगते. पण मन विसरून जा. आतापासून आपले सब्जेक्ट, क्लास आणि विंग्स सगळं वेगळं होणार. बाय, असं म्हणत ती निघून गेली. आर्यन फक्त तिला बघत राहिला. इशिका आता त्याची मैत्रीणही राहिली नव्हती. ती बदलू लागली होती. तिने स्वतःला आर्यनपासून पूर्णपणे वेगळं करून टाकलं होतं. ज्या सहजतेने तिने सांगून टाकलं की आतापासून सगळं वेगळं होणार, ते ऐकणं आर्यनसाठी किती अवघड होतं हे इशिकालाच कळलंच नाही. कारण आता फक्त सब्जेक्ट किंवा क्लास वेगळी होणार नव्हती, त्यांचे रस्तेच वेगळे होणार होते. आर्यनच्या मनात एकच काळजी सुरू झाली होती. आता मी तिला माझ्यासमोर कसं बघू शकेन? पण आता काही करता येणार नव्हतं, कारण इशिका हट्टी स्वभावाची होती. ती जे ठरवते तेच करते. ती कुणाचं ऐकत नसे आणि आर्यन कधीच तिच्यावर आपली गोष्ट लादत नसे. त्याला तसं करायला आवडतही नव्हतं. त्याने तिला काहीही न सांगता शांतपणे तिची गोष्ट मान्य केली. बालपणापासून आत्तापर्यंत त्यांचा अभ्यास, वर्ग सगळं एकत्र होतं. इथपर्यंत की आर्यन एकदा मुद्दाम एका क्लासमध्ये नापास झाला होता, फक्त इशिकासोबत राहण्यासाठी, तिला डोळ्यांसमोर ठेवण्यासाठी. हो, इशिकाच्या स्वतःच्या पसंतीचे सब्जेक्ट्स महत्त्वाचे होते, पण तिला कळलंच नाही की ती स्वतःचं नुकसान करत होती. कारण आर्यनशिवाय ती आजवर अभ्यास करू शकली नव्हती. तर आता कशी करणार? सोप्या वाटेवर चालली खरी, पण पुढच्या वाटेसाठी ही निवड योग्य नव्हती आणि त्याची तिला अजिबात कल्पना नव्हती. ज्या मैत्रिणीने ते बालपण, शाळा सगळं एकत्र अनुभवलं, आज त्यांचा तो साथ तुटत चालला होता. ते एकमेकांपासून वेगळे होऊ लागले होते. आर्यनच्या दीदीला हे कळाल्यावर ती म्हणाली, बरोबरच आहे. तिला आता स्वतःची काळजी घ्यायला यायला हवी. बरोबर चूक समजायला हवं. आता ती लहान राहिली नाही. तिला स्वतःचं बरं वाईट समजेलच. आणि तू आता ह्या विषयावर तिला काही बोलणार नाहीस. त्यांनी हे थोडं कडक बोलल्या, कारण त्यांना आर्यनच्या फिलिंग्स कळून घ्यायच्या होत्या. पण आर्यन नेहमीप्रमाणेच शांत राहिला. त्याच्या शांततेवर त्याच्या दीदीनेही त्यावेळेस ती गोष्ट पुढे न नेणंच पसंत केलं. आर्यनने दीदीचं ऐकलं, पण इशिकापासून दूर राहून त्याला काहीही बरं वाटत नव्हतं. तो काहीही करून इशिकाच्या हालचालींची खबर ठेवू लागला की तिला नवीन वर्गात काही त्रास न व्हावा. त्याच काळात इशिकाच्या वर्गातली रोशनी आर्यनच्या प्रेमात पडली, कारण आर्यन तिच्याच कडून इशिकाची खबर घेत असे. पण आर्यनला इशिका सोडून कुणातही रस नव्हता. एकदा तर आर्यनने गल्लीतल्या एका मुलापासून इशिकाची रक्षा केली, कारण तो मुलगा लपून इशिकाकडे बघत असे. एक दिवस तर त्याने तिचा पाठलागही केला. अशा वेळेस आर्यन तिला वाचवायला आला. पण त्या दिवशी इशिकाने त्याला हे बोलून दूर लोटलं की मी माझं स्वतःच सांभाळू शकते. या गोष्टीने आर्यनचं हृदय मोडलं होतं. तो लहानपणापासून आजवर इशिकाची काळजी घेत आला होता, तिला सावरत आला होता, आणि आज इशिकाने त्याला हे का आणि कसं सांगितलं. इशिका आता प्रत्येक बाबतीत परक्या माणसासारखं वागू लागली होती, जे आर्यनच्या मनाला खोलवर दुखावत होतं.
आर्यनच्या कच्च्या वयाचं आकर्षण आता हळूहळू वेगळ्या भावना आणि अनुभवांमध्ये बदलू लागलं होतं. आणि याची जाणीव त्याला तेव्हा झाली जेव्हा इशिका होळीच्या दिवशी त्याच्या घरी आली होती. 11वीची क्लास जवळजवळ संपत आली होती आणि ती त्या दिवशी पहिल्यांदाच त्याच्यासमोर आली होती. हॅप्पी होळी, इशिका त्याच्या कानाजवळ ओरडली. इशिकाची जवळीक आणि तिचा आवाज आर्यनला गडबडून टाकणारा होता. तो काही न बोलता उठून गेला. इशिकाला वाटलं की तो रुसलाय, पण तो तर आपली धडधडती श्वास सावरण्यात गुंतलेला होता. सॉरी ना, तू खूप काळजी घेतोस माझी, म्हणूनच त्या दिवशी मी तसं बोलले. मला ते सगळं थोडं अजीब वाटलं म्हणून. तिच्या शांत शब्दांवर आर्यन काहीच बोलला नाही. तो गॅलरीकडे तोंड करून उभा होता. इशिका दिवाळीनंतर पहिल्यांदाच त्याच्या घरी आली होती. आर्यन तिच्याशी आपली नाराजी व्यक्त करत होता. इशिकाने त्याचा राग दूर करण्यासाठी आपल्या रंगलेल्या हातांनी त्याच्या गळ्याच्या मागे हलकासा स्पर्श केला आणि आर्यनचा गळा कोरडा पडला. इशिकाच्या नाजूक बोटांच्या स्पर्शाने आर्यनच्या मनातली सगळी तारं एकाच वेळी झंकारून उठली. तो अचानक फिरला. हे हॅप्पी होळी बाबा, आणि सॉरी सुद्धा. ती कान पकडत त्याच्यासमोर उभी होती. तिच्या त्या निरागसतेवर आर्यनला अपरंपार प्रेम वाटलं. गळा साफ करत तो म्हणाला, हॅप्पी होळी. आर्यन तर विसरूनच गेला होता की आज होळी आहे. अरे, असं कोण विश करतो? रंग कुठं आहे? दरवर्षी तूच लावतोस ना माझा फेवरेट ब्लू गुलाल. इशिका कमरवर हात ठेवून अगदी आपल्याच हक्काने बोलू लागली. आर्यन दरवर्षी होळीला इशिकाला तिचा आवडता निळा गुलाल लावत असे, पण आता त्याला तिच्या रंगाच्या निमित्ताने स्पर्श करायला संकोच वाटू लागला होता. वरून गेल्या वर्षभरात तिचं वागणंही खूप बदललेलं. ह्याच गोंधळात त्याने रंग आणलाच विसरून टाकलं. सॉरी, मी रंग आणलाच नाही, तो डोकं खाजवत म्हणाला. हे काय झालं? दरवर्षी तर लावतोस. चल, काही नाही, माझ्याकडे एक आयडिया आहे. काय? तो विचारतो. त्याच्या प्रश्नाच्या उत्तरात इशिकाने त्याची टी शर्ट पकडून त्याला जवळ ओढलं. आर्यनचं हृदय जोरजोराने धडकू लागलं, जणू ते छातीतून बाहेर निघणारच. इशिकाचा चेहरा त्याच्या खूप जवळ होता आणि हे पहिल्यांदाच घडत होतं, ज्यामुळे आर्यन पूर्णपणे भांबावून गेला होता. अवधान गमावून त्याने डोळे बंद केले. मात्र इशिका अजूनही निरागस होती. बेपरवा हसत हसत आर्यनच्या गालावर लावलेल्या गुलालाने स्वतःच्या गालाला रंगवू लागली. या क्षणिक स्पर्शाने आर्यनच्या अंगात एक झणझणीत शहारा पसरला. त्याला याची अजिबात अपेक्षा नव्हती. तो पूर्णपणे गोंधळून गेला होता. तो पटकन दूर झाला आणि धडधडत म्हणाला, इशिका, हे काय चाललंय? मला हे सगळं अजिबात आवडत नाही. आर्यनच्या अडखडणाऱ्या पण थोड्याशा मोठ्या आवाजाने इशिकाच्या डोळ्यात पाणी आलं. आर्यन पहिल्यांदाच तिच्यावर असं ओरडला होता. ती तर फक्त मस्ती करत होती, पण आर्यनने ते वेगळ्याच नजरेतून घेतलं, कारण त्याच्या मनात काहीतरी वेगळंच चाललं होतं, ज्याची इशिकाला अजिबात कल्पना नव्हती. ती सुद्धा रागात बोलली, काय झालंय तुला आर्यन? तू असं का वागायला लागलास? इशिका, तू हे... आर्यन आपल्या गालाकडे बोट दाखवत म्हणाला. त्यावर इशिकाही चिडून म्हणाली, काय झालं? मस्तीत फक्त रंगच लावलाय. तू पूर्ण बदलून गेलायस. मला कळतच नाही माझा तो जुना आर्यन कुठं गेलाय. आता मी आजच्यानंतर तुझ्याशी कधीच बोलणार नाही. असं म्हणून इशिका तावातावाने गच्ची पार करत निघून गेली. आर्यन फक्त तिला बघत राहिला. तो तिला थांबवूही शकला नाही. तो लगेच आपल्या खोलीत गेला, दार बंद केलं आणि आरशासमोर उभा राहिला. त्याच्या गालावर गुलाबी गुलाल लावलेला होता. त्याने डोळे मिटले आणि लगेच त्याला आठवला तो क्षण ज्यावेळी इशिकाने त्याला गुलाल लावला होता. उफ, काय भावना होती ती. मला असं काय झालं? मला याआधी असं कधीच का वाटलं नाही? तो स्वतःशीच बडबडू लागला. साल्या, कशाला वाचवतोयस? कोणापासून वाचवतोयस? आरशातल्या त्याच्याच प्रतिबिंबानं त्याला विचारलं. काय? मी कोणापासून वाचणार आणि का वाचू? आर्यन आजूबाजूला बघू लागला. तुला इशिका आवडते? आरशातल्या अक्षाने त्याच्या मनातल्या गोष्टी उघड केल्या. आवडते. हो, आवडते आहे, सुरुवातीपासूनच. शेवटी माझी एकुलती एक मैत्रीण आहे ती. हे म्हणताना आर्याच्या चेहऱ्यावर एक हलकीशी स्मित होती. नाही, मैत्रीवाली नाही. तू तिला... आर्यनने तिचं वाक्य पूर्ण होऊच दिलं नाही. चुप, असं काही नाही आहे. अच्छा, मग काय आहे? ती किती मनस्वी आहे हे माहिती आहे ना तुला? तिने रंगही फक्त त्या निरागसतेने लावला होता आणि तू तिच्यावर कसा रागावलास. आता तुझ्या मनात काही भावना आल्या असतील तर त्यात तिचा काय दोष? आरशातल्या प्रतिमेने विचारलं. नाही, काही झालेलं नाही. कुठलाही वेगळा विचार नाही मनात, आणि ती फक्त माझी मैत्रीण आहे. समजलं का तुला? आर्यन मोठ्याने ओरडला. तेवढ्यात त्याची दीदी दरवाजा उघडून आत आली.
ती त्याच्याकडे पाहू लागली. कोणाशी बोलत होतास? ती खोलीत बघायला लागली. काही नाही, कोणीच नाही. आर्यन सरळ सरळ खोटं बोलून टाकले. आर्यन, तू ठीक आहेस ना? तू तर म्हणत होतास की यावेळी होळी खेळणार नाहीस. मग हे रंग कुठून आले? ती त्याच्या गालांकडे बोट दाखवत विचारू लागली. हे तर इशिका. त्याने घाईघाईत बोलून टाकले. मग लगेच दाताखाली जीभ चावली. इशिका? कधी आली? ती तो काहीतरी कारण शोधू लागला, पण तेवढ्यात दीदीकडे जिजूसांचा कॉल आला आणि ती बाहेर निघून गेली. आर्यनने खोल श्वास घेतला. तो अजून स्वतःलाच समजू शकत नव्हता. मग दीदीला काय सांगणार आणि काय समजावणार? त्या दिवसानंतर आर्यनला सगळं वेगळंच वाटायला लागलं होतं. कारण मैत्रीच्या नात्यात आता एक वेगळाच भाव मिसळू लागला होता. वरून इशिकाची नाराजी. तो आता सगळ्यांपासून वेगळा राहू लागला होता. फक्त अभ्यासात लक्ष दे किंवा घरच्या लग्नाच्या तयारीत. कारण पुढच्या होळीला त्याच्या दीदीचं लग्न ठरलं होतं. इकडे इशिका मात्र मस्त बेफिक्रीत जगू लागली होती. तिला आता जाणवू लागलं होतं की तिच्या आयुष्यातले सगळे नियम आर्यनच घालायचा. जसं की वर्गात कुठे बसायचं, कोणता विषय केव्हा वाचायचा, सगळा टाइम टेबल आर्यनच ठरवायचा. इथपर्यंत की कोणाशी मैत्री ठेवायची आणि कोणाशी नाही हेही तोच ठरवायचा. हे सगळं तिला आता बंधन वाटू लागलं होतं. पण या सगळ्या मागे आर्यनची खोल काळजी होती, जी ती अजून समजूच शकली नव्हती. आता ती निवांत मस्ती मजाक करायची. कधीही शाळा बंक करायची, कोणाशी वाद घालायची. 11वी समहाऊ पार झाली होती. पण आर्यन आणि इशिकाची पुन्हा काहीच बोलणे झाले नव्हते. आता उन्हाळ्याच्या सुट्टीत इशिकाचा वाढदिवस येणार होता. तो एक चांगली संधी होती तिला मनवायची. आर्यनने ठरवलं की दीदीला घेऊन तिला सरप्राईज देऊ. पण इशिका तर त्यावेळी घरीच नव्हती. ती सुट्ट्यांमध्ये मामाच्या घरी गेली होती. आर्यनचं मन पूर्णपणे तुटून गेलं होतं. आता इशिकाची नाराजी त्याच्या काळजात खोल टुचू लागली होती आणि याची जाणीव त्याच्या दीदीलाही होती. एके दिवशी त्यांनी आर्यनला पुन्हा विचारलं, तुला माहीत नव्हतं का की ती इथे नाही आहे? नाही दी, तो एका खोल आवाजात म्हणाला. का? विषय वेगळे झाले म्हणून एकमेकांचा थांगपत्तासुद्धा नाही राहिला का? त्याने काहीतरी सांगावं म्हणून त्यांनी पुन्हा विचारलं. दी, इशिका आता खूप वेगळी झाली आहे. तिला समजणं आणि समजावणं आता माझ्या हातात नाही आहे. तो वैतागून म्हणाला. असं काय झालं? दी, मला स्वतःलाच काही समजत नाही. आर्यन, मी तुझी मोठी बहीण आहे. तुला हातात घेऊन वाढवलंय मी. तुझ्या डोळ्यांतून तुझ्या मनातलं कळू शकतं मला. पण मी इच्छिते की तू स्वतः ते ओळखावंस. माझं लग्न आता ठरतंय. घर सगळं तुला सांभाळायचं आहे. आता आर्यनच्या शांततेने त्या चिंतेत पडल्या होत्या. हो दी, पण आधी स्वतःला तर सावरावं लागेल ना. दी, एक थोडीशी कटू गोष्ट आहे पण सांगणं गरजेचं आहे आणि मला वाटतं हेच योग्य वेळ आहे. हो, बोल ना. इशिका, आर्यन, ती तुझ्यापेक्षा खूप वेगळी आहे. आपली मम्मी आणि तिची मम्मी तुमच्याबद्दल काय काय विचार करत असतील देव जाणे. आणि स्वतः इशिकासुद्धा. अशा परिस्थितीत मला तुझी खूप काळजी वाटते बाळा. आर्यनची काळजी करताना दीदीचा आवाज भरून आला होता, कारण आता त्यांना इशिकाचे पावले कुठेतरी वेगळ्याच दिशेने जाताना दिसू लागली होती. दी, मला कुणाचंच काही माहीत नाही, पण मी असं काहीच करणार नाही जे बरोबर नसेल. आर्यन जबरदस्तीने हसला आणि दीदीला मिठी मारली. त्या घटनेलाही खूप वेळ लोटला होता. आता 12वीचे बोर्ड परीक्षांचे वर्ष होते. आर्यन पूर्णपणे अभ्यासात गुंतून गेला होता. त्याला आता पुढे जायचं होतं, कारण कुठेतरी आता त्यालाही हे समजत होतं की इशिकाचं वागणं सहज नाही आहे. त्याला आता छतावर जाणंही आवडेनासं झालं होतं, कारण तिथं इशिका आठवायची. आर्यन काही समजू शकत नव्हता की इशिका नेमकी काय करत आहे. ती का दुरावते त्याच्यापासून. तिच्या बदललेल्या वागण्यामागचं खरं कारण नेमकं काय आहे. कधी कधी त्याला अनोळखी भीती सतावत असे. पण मग दीदीचे शब्द आठवायचे आणि त्याला आपल्या जबाबदाऱ्याची जाणीव व्हायची. कारण वडिलांच्या जाण्यानंतर त्याच्या दीदीनेच संपूर्ण घर सावरलं होतं. आणि आता लग्नानंतर ही जबाबदारी आर्यनवर होती, कारण तो आईचा एकुलता एक मुलगा होता. हिवाळ्यात आर्यनचा वाढदिवस आला, पण सगळ्या अपेक्षांना छेद देत इशिका घरी आली होती. आर्यन तिला पाहून पुन्हा एकदा गोंधळून गेला की शेवटी ती खरंच काय विचार करते. प्रत्येक भांडणानंतर तीच परत यायची. तो नेहमी दावा करायचा की तो तिला समजतो, पण अशा प्रसंगांमध्ये तो प्रत्येक वेळी अपयशी ठरायचाच. असो, आज सकाळपासून आर्यन अर्धवार्षिक परीक्षेच्या तयारीत व्यस्त होता. तेवढ्यात त्याच्या कानांवर एका पोपटाचा आवाज पडला. सॉरी सॉरी, तीव्र आवाज कानात घुसला. आर्यन, आर्यन, हॅपी बर्थडे. आता आर्यन वळला तर त्याच्या गॅलरीत एक पोपटाचा पिंजरा होता, जो फक्त 3च शब्द बोलत होता. आर्यन, सॉरी, हॅपी बर्थडे. आर्यन नकळत हसला. मग आजूबाजूला पाहू लागला की कोण ठेवून गेला हा, आणि हा माझंच नाव का घेतोय. तो बडबडला. तेवढ्यात
हॅपी बर्थडे आर्यन. इशिका लहान मुलांसारखी शिट्टी वाजवत समोर उभी राहिली. आर्यन आश्चर्यचकित झाला. सगळं इतकं अचानक होतंय. इशिका निळ्या रंगाचा सूट घालून आली होती. तिचे केस मागे पोनीटेलमध्ये बांधलेले होते. कसलाही मेकअप नव्हता. फक्त डोळ्यांमध्ये तीच ओळखीची चमक आणि ओठांवर तेच हास्य, ज्याच्यावर आर्यन कायमचा फिदा होता. पण आर्यनला हेच समजतच नव्हतं की ती सॉरी का म्हणते, कारण राग तर त्याने केला होता. ओ हिरो, हॅपी बर्थडेचं उत्तर थँक्स असू शकतं ना? इशिका त्याला हरवलेला पाहून म्हणाली. हो थँक्स. आर्यन फिकटसा हसला. खरं तर त्याला पोपटाच्या बोलण्यामुळेच आठवलं की आज त्याचा वाढदिवस आहे. इशिकाला आर्यनच्या फिकट वागण्यामुळे ती थोडीशी रुसली आणि पोपटाचा पिंजरा घेऊन चारपाईवर बसली. आर्यन तिच्या प्रत्येक अदावर जीव वाढून टाकायचा. तो तिला पाहून थकतच नव्हता. आज ती इतक्या दिवसांनी आली होती. तो तिच्याकडे बघतच राहिला. इशिका तोंड फिरवून बसली आणि म्हणाली, ओ ए आरू. आर्यन आश्चर्याने म्हणाला, हां मी? म्हणजे मला? आरू? जी नाही, आरू माझा नवा मित्र आहे. हा, ती पोपट दाखवत म्हणाली. कारण जुनावाला आर्यन तर आता मोठा झालाय आणि खूपच खडूसही. त्यापेक्षा हाच माझा नवीन मित्र झाला आता मी ठरवलंय. अच्छा, नवीन मित्र केला तर तो सुद्धा माझ्या नावाचा? आर्यनला तिच्या निरागसपणावर प्रेम वाटलं. तुझ्या नावाचे लाखो लोक आहेत जगात. तू माझ्याशी बोलू नकोस. माझ्या बर्थडेला सुद्धा नाही आलास. दाखवलीस ना मैत्री? मी आलो होतो, पण त्या दिवशी तू मामाच्या गावाला गेली होतीस. आर्यन यावेळी गंभीरपणे म्हणाला. ओह चल आरू, मामाच्या घराचा एक किस्सा आठवला, तुला सांगते. इशिका पोपटाचा पिंजरा मांडीवर घेऊन बसली. तुला माहिती आहे का, मी ना एकाला खूप आवडते. इशिका पोपटाच्या जवळ जाऊन कुजबुजली. तिचं एवढंच बोलणं पुरेसं होतं आणि आर्यनचं धडधडणारं हृदय थांबून गेलं. श्वास विस्कळीत होऊ लागले. कुठे इशिका त्याचंच नाव घेणार की काय? उफ, वाढदिवसाचं असं गिफ्ट त्याने स्वप्नातही विचार केला नव्हता. ह्या विचारांनी आर्यन हिवाळ्यातही घामाघूम झाला आणि तोंड वळवून उभा राहिला. आणि इशिकाला वाटलं की तो अजूनही राग दाखवतोय. ती चिडवण्याच्या सुरात म्हणाली, माहिती आहे, तो ना खूप आवडतो मला. ती आर्यनकडे ओरडून बोलली. आर्यनने डोळे बंद केले. त्याचं मन झालं की खाली उतरून जावं, पण पायच उठले नाहीत. तो तसाच उभा राहिला. इशिका पुढे काही बोलणार तेवढ्यात त्याची दीदी आणि आई छतावर आल्या. आर्यनची आई इशिकाला पाहून खूप खुश झाली आणि दीदी मात्र थोडीशी चकित, कारण आजकाल इशिकाचं त्यांच्या घरी येणं फारच कमी झालं होतं. इशिका, आज आर्यनचा वाढदिवस आहे. रात्रीचं जेवण इथेच करून जा. आर्यनच्या आईने खूप प्रेमाने सांगितलं, तर इशिकानेही आनंदाने मान हलवली. आर्यन इशिकाकडे पाहत होता आणि दीदी आर्यनकडे. मग पोपटाकडे लक्ष गेलं तर दीदीने विचारलं, हा कोण घेऊन आली? दीदी, हा मी आणला, आर्यनचा बर्थडे गिफ्ट. पण असं गिफ्ट? अगं दीदी, जेव्हा मी नसेल ना तेव्हा हा याच्याशी बोलेल. खरंच ग. हे सगळं ऐकून आर्यनच्या आईला फार गंमत वाटत होती, कारण त्यांच्यासाठी बोलणारा पोपट हा एक वेगळाच विषय होता. मग इशिका सगळ्यांना सांगू लागले की हा पोपट तिला आणि सगळ्यांना बोललेलं परत परत बोलतो. तिचा निरागस हसू पाहून आर्यन वितळून जात होता. पण अचानक त्याला तिचं ते वाक्य आठवलं. मी ना एकाला खूप आवडते. आर्यन डोकं हलवत खाली निघून गेला. अरे याला काय झालं? दीदीने विचारलं. माहीत नाही दीदी, आजकाल विचित्रच वागतो, इशिका खांदे उडवत म्हणाली. सोनू दीदी स्वतःच गोंधळलेली होती. जे दोन मित्र एकमेकांना लहानपणापासून ओळखतात ते आज एकमेकांचे बदललेले स्वभाव कसे काय ओळखू शकत नाहीत, हे त्यांना आश्चर्य वाटत होतं. आज जे आर्यन इशिकाबद्दल म्हणायचा तेच आज इशिकाने आर्यनसाठी म्हटलं की तिला काहीच समजत नाही. इशिका आर्यनच्या आईसोबत खाली गेली. दीदी मात्र तिच्या विचारात गुंतून बसली होती. तिला इशिकाची काळजी नव्हती, पण आर्यनची अवस्था मात्र त्यांच्या मनात चिंता निर्माण करत होती. संध्याकाळी इशिका आर्यनसाठी केक घेऊन आली आणि स्वतःच त्यांच्याकडून कट करून घेतला. आर्यनच्या आई दोघांनाही नजर भरून बघत होती. त्यांना तर इशिका आधीपासूनच आवडायची. आता ती मोठीही झाली होती. त्यांना आता तिच्यातच आपली सून दिसू लागली होती. हॅपी बर्थडे आर्यन, म्हणत इशिकाने केक आर्यनकडे पुढे केला. आर्यन तिच्याकडे पाहत राहिला, जणू डोळ्यांनीच सगळं काही सांगू इच्छित होता. पण ती तर कायम आपल्या मस्तीमध्ये असायची. आर्यन तिच्या खोल डोळ्यात पाहत तसाच उभा राहिला. तेवढ्यात इशिकाने खट्याळपणे त्याच्या वाटचा केक स्वतःच खाल्ला आणि बदल्यात त्याच्या गालावर केकची क्रीम लावली. आर्यन थोडा लाजला आणि जायला लागला. तेवढ्यात कुणीतरी त्याचा हात पकडला. तो वळला. सोनू दीदी हातात केक घेऊन उभी होती. आर्यन हसला आणि त्यांच्या हातून केक खाल्ला. मग त्यांना घट्ट मिठी मारली. हे क्षण कधी खास बनू लागले होते कळलंच नाही. असं म्हणताच की जेव्हा जायची वेळ जवळ येते तेव्हा माणसाला अधिक जड होऊ लागतं. आर्यनच्या बाबतीत हेच होत होतं.
आधी तो दीदीशी एवढा जुळलेला नव्हता, पण आता तिच्या लग्नाची तारीख जसजशी जवळ येऊ लागली तसतसा तो अधिक तिच्याशी जोडला गेला. मात्र त्याच दरम्यान त्यांचे वर्षवार्षिक परीक्षा वेळापत्रकही जाहीर झालं. जिथे आर्यन मन लावून अभ्यास करत होता तिथे इशिकाला नव्या मोबाईल फोनचं वेड लागलं होतं. त्यासाठी तिच्या बाबांनी तिला खूप सुनावलं होतं की बोर्ड परीक्षेत चांगले गुण मिळाले तरच फोन मिळेल. पण गुण येणार कुठून? ती तर वर्षभर नीट शिकलीच नव्हती आणि आता परीक्षा अगदी जवळ येऊन ठेपली होती. तिला प्रत्येक अडचणीत आर्यनच आठवायचा. सुट्टीनंतर एक दिवस थेट शाळेतून निघून ती आर्यनच्या विंगमध्ये गेली. आर्यन आपली बॅग पॅक करत होता. त्याच्यासोबत एक मुलगाही होता जो त्याच्याच वर्गातला नवाच मित्र होता. इशिकाला पाहून आर्यनने त्याला निघून जायला सांगितलं. तो कोणालाही इशिकाकडे नजर टाकू देत नव्हता. अरे, हा असा खडूससारखा का पाहत होता मला? पळून का गेला? इशिका आपल्या स्टाईलमध्ये म्हणाली आणि त्याच्या बेंचवर चढून बसली. इशिका, जरा नीट. आर्यन तिच्या वर होत असलेल्या स्कर्टकडे पाहून थोडा वैतागून पण हळू आवाजात म्हणाला. ओह, सॉरी बाबा. ती स्कर्ट नीट करत उभी राहिली. आर्यन डोकं हलवत बाहेर निघून गेला. यार, हा किती क्यूट आहे. इशिकाची मैत्रीण रोशनी जरा जास्तच अदा करून म्हणाली, जी तिच्यासोबत आली होती. स्कूल युनिफॉर्ममध्येही आर्यन खूप स्मार्ट दिसायचा. सुट्टी होईपर्यंत त्याचे केस विस्कटलेले असायचे, जे त्याच्या आकर्षणात भर टाकायचे. आर्यनच्या कानांवर रोशनीचे शब्द पडले होते, पण त्याने काही प्रतिक्रिया दिली नाही. त्याला कोणाशी काही घेणं देणं नव्हतं. ए, चुप बस. तू आता जा. आज मी आर्यनसोबत घरी जाईन. इशिकाने रोशनीला घरी पाठवून दिलं. इशिकाचं बोलणं ऐकून आर्यनचे पाय त्याच जिन्यावर थांबले आणि इशिकासोबत ती खाली आली तेव्हाच पुढे सरकले. चल. इशिकाने नेहमीप्रमाणे आर्यनचा हात पकडला आणि आर्यनच्या बोटांनी वितळायला सुरुवात केली. इशिका यावेळी देखील कदाचित एखाद्या स्वार्थासाठीच त्याच्याकडे आली होती, कारण हल्ली ती कमीच भेटत होती. पण आर्यनला तिच्यासोबत राहण्याचं महत्त्व वाटत होतं, तिच्या हेतूचं नव्हे. तरीही त्याने विचारलं, काही काम होतं? ही. इशिकाने बनावटी आश्चर्य करत ओठ फिरवत उत्तर दिलं. त्याच्याकडे बघत राहिली. मी फक्त कामासाठी येते का? नाही. आर्यन पायाने दगड उडवत म्हणाला. अच्छा, सॉरी ना यार. चल, तुला सांगतेच. इशिका त्याच्या शैलीतच बोलत होती. मला ना मोबाईल फोन पाहिजे. काय? आर्यन थक्क झाला. अगदी गर्लफ्रेंडसारखी डिमांड होती ही. ना रे, तुझ्याकडे नाही मागत. तुझ्याकडे एवढे पैसे कुठून असणार? हे ऐकून आर्यनने चेहरा उतरवला. तर मग? पप्पा म्हणाले की फायनल एक्झाम नंतर देतील. बरोबर आहे अंकल, पण मला नाही वाटत की मी पास होईन. तुला आधीच सांगितलं होतं की माझ्यासोबत अभ्यास कर, पण तुला आर्ट्सच घ्यायचं होतं ना. आता भोग. ही गोष्ट आर्यन फक्त मनात विचारत करत होता, पण इशिकाने तर ती तोंडूनच बोलून दाखवली. त्यामुळे आर्यन फक्त तोंड उघडं करून बघत राहिला. तुला कसं कळालं की मी तुला चांगलं ओळखते. तू हेच विचार करतोय, पण बोलणार नाही. आर्यनने मान खाली घातली. तर माझी काय मदत करणार? तू माझा प्रोजेक्ट वर्क कर. फक्त कॉपी पेस्टच करायचं आहे. ती पटकन म्हणाली. त्याने काय होणार? पास होशील? अरे बुद्धू, थोडेफार प्रोजेक्टचे मार्क मिळतील आणि थोडं थिअरी मी लिहून घेईन. पासिंग मार्क्स तरी नक्की मिळतील. इशिकाने तिची शक्कल सांगितली. आर्यन तिच्या आळशीपणाकडे पाहत राहिला. इतक्यात इशिकाने पटकन आपले फाईल्स त्याच्याकडे दिले आणि उत्तर न ऐकताच त्याच्या गळ्यात पडली. थँक्यू. ओके बाय. छतावरून सांगते तुला. ती सगळं पटकन बोलून निघून गेली आणि आर्यन तसाच तिचं अस्तित्व अजूनही जाणवत तिथे उभा राहिला. ना तो तिला नाही म्हणू शकला, ना तिने स्वतःला त्याच्या गळ्यात पडण्यापासून रोखू शकली. कश्मकशमध्ये तो घरी पोहोचला आणि दी समोर तिच्या फाईल्स लपवून ठेवल्या. आता वेळ मिळेल तसा तो इशिकाच्या फाईल्स बनवत होता. जरी रात्री जागून कराव्या लागल्या तरी. जरी त्याच्याही परीक्षा होत्या तरी तो इशिकाची मदत करणं सोडणार नव्हता. आणि शेवटी फक्त फाईल्स पूर्ण केल्याच. याच काळात प्री बोर्ड परीक्षांपूर्वी मकर संक्रांती आली होती. यंदा मकर संक्रांतीच्या दिवशी इशिकाच्या घरी पतंगबाजीचं खास आयोजन करण्यात आलं होतं. दोन्ही कुटुंबांमध्ये चांगला सुसंवाद आणि मैत्रीचं नातं होतं, त्यामुळे तीज त्योहार, सण उत्सव एकत्र साजरे केले जायचे. लहानपणीच आर्यनने इशिकाला पतंग उडवायला शिकवलं होतं. दोघांमध्ये जोरदार स्पर्धा होत असे. आर्यन त्याच्या गच्चीवरून तर इशिका तिच्या गच्चीवरून. तर यानंतर पुढे काय होतं ते पहा आपल्या कथेच्या पुढच्या भागांमध्ये. पण तोपर्यंत तुम्हाला आजचे दोन्ही भाग कसे वाटले कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.